महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। है प्रार्थना गुरुदेव से ये स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो। ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है। गुरुदेव ये आशीष दे जो सोचने का फर्ज है। हम हो पुजारी तत्व के, गुरुदेव के आदेश के, सच प्रेम के, नित नेम के, सधर्म के, सत्कर्म के, हो चीर झूठी राह के, अन्याय की, अभिमान की, सेवा करन को दास की, परवाह नहीं हो जात की। श्री गुरुदेव करवीर निवासी परमहंस परम पूज्य श्री संत श्रेष्ठ सद्गुरु माऊली शामराव महाराज की जय। शामराव महाराज की जय। शामराव महाराज की जय। सर्वप्रथम एक गीत जे आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने लिहिलेलं आहे, जे आपल्या दिलेल्या पुस्तकामध्ये शेवटचं छापलेलं आहे, ते गीत म्हणून नंतर महाराजांनी आज्ञा दिलेली आहे की नंतर माझं पाद्यपूजन सुरू करा। श्रीमती चित्रा, श्वेता आणि दर्शना या तिघी जणी हे गाणं म्हणत असतील। प्रसादराव ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं सगुणरहितं सद्गुरुं गुरु पौर्णिमा दिन आला, गुरु पौर्णिमा दिन आला, सर्व भक्तांची आनंद झाला, सर्व भक्तांची आनंद झाला। सेवा करू चला, चरण बंधू चला, करू भक्तीचा गोपाल काला। गुरु पौर्णिमा दिन आला, गुरु पौर्णिमा दिन आला, सर्व भक्तांची आनंद झाला, सर्व भक्तांची आनंद झाला। रुक्मिणी मावशींनी सेवा करण्यासी वाहून जीवा घेतले, धन्य मी झालो मावशींच्या पुण्याने, महाराज पुण्यासी आले। रुक्मिणी मावशींनी सेवा करण्यासी वाहून जीवा घेतले, धन्य मी झालो मावशींच्या पुण्याने,
सांगे देवा विनवणी आम्हा सर्व भक्ता तुम्ही चरणाशी घ्या आम्हा सर्व भक्ता तुम्ही चरणाशी घ्या जन्मोजन्मीची सेवा करण्याला सर्व भक्तांची आनंद झाला सर्व भक्तांची आनंद झाला गुरु पौर्णिमा दिन आला गुरु पौर्णिमा दिन आला सर्व भक्तांची आनंद झाला सर्व भक्तांची आनंद झाला धन्य केले नगरी जिथे अवतरली श्यामदत्त माऊली अन्न जलाच्या गुण भक्तांना तारून सांगी सर्व सावली धन्य केले नगरी जिथे अवतरली श्यामदत्त माऊली अन्न जलाच्या गुण भक्तांना तारून देई सर्व सावली चला सर्व मिळून भक्ती मार्गा धरून चला सर्व मिळून भक्ती मार्गा धरून गुरु दक्षिणा देऊ गुरुला सर्व भक्तांची आनंद झाला सर्व भक्तांची आनंद झाला गुरु पौर्णिमा दिन आला गुरु पौर्णिमा दिन आला सर्व भक्तांची आनंद झाला सर्व भक्तांची आनंद झाला सेवा करू चला चरण बंधू चला करू भक्तीचा गोपाल काला सेवा करू चला चरण बंधू चला करू भक्तीचा गोपाल काला गुरु पौर्णिमा दिन आला गुरु पौर्णिमा दिन आला सर्व भक्तांची आनंद झाला सर्व भक्तांची आनंद झाला यानंतर गुरुजींना नेत्रोदकस्पर्शः आचम्य ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः दविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः शंकरनाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः दोषयाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरे नमः श्रीकृष्णाय नमः प्राणाय नमः वरदमूर्ति श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः गुरुभ्यो नमः इष्टदेवता कुलदेवता आद्यदेवताभ्यो नमः मातृपितृदेवताभ्यो नमः समस्तोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि पूर्वोच्चारित वर्तमान एवं गुण विशेषेण विशिष्टायां शुभोत्पन्नेतौ मम मम आत्मनः सकल शास्त्र पुराणों फल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम मम इह जन्मनि सकल सौभाग्य पुत्र पौत्रादि मनोवांछित कामना सिद्ध्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम अस्य मम गुरुकथामलं पुरुष एवेदक सर्वनिर्भूतगच्छमव्यम् उतामृतत्वशेषानो यदन्येनातिरोहति एतावानस्य महिमातो जायात्मनश्च पुरुषः पादोऽस्य विश्वामिताय पादस्यां प्रति ओम भूर्भुवस्सुवः आप्यायतु हृदयेश्वरस्वमोक्त्यं भवावाक्यस्कन्धे वयं
नवीन आलेल्या लोकांनी कृपया मोबाईल ऑफ करा. एका कोपऱ्यात ओम शांति शांति शांति. एकादशमे विसर्जमे पंचदशमे सप्तदशमे नवदशमे एकादशमे त्रयोदशमे पंचदशमे सप्तदशमे नवदशमे एकादशमे त्रयोविंशतिमे पंचविंशतिमे सप्तविंशतिमे नवविंशतिमे एकत्रिंशतिमे त्रयोदशमे. ओम राम ओम मदन्यते बात्योक्तामनात्रे देवासुप्राजं प्रेमाद्रमामा निगमसेन मधुमनेश्वर मनिदनिश्चरामि मदोषामि देवेभ्यो वाचमुद्याचपशुश्रूषेण मनुष्यव्रस्तम्मा देहेगा. श्रीखंडन चंद्रन दिव्यम मौकाद्यम समारोपयामि. काळा पायावर ठेवणे. ओम भूर्भुवः स्वः आवाहित देवताभ्यो नमः. अक्षदाश सुवर्णवर्णावान् सर्वसौभाग्यदायिनी सर्वालङ्कारविजयी देवी त्वां प्रतिगृहीताम्. ओम भूर्भुवः स्वाहा. ओम भूर्भुवः स्वाहा. श्री सद्गुरुपादुकाभ्यां नमः. ज्यांनी फोटो काढलाय ना त्यांनी कृपया बाजूला थांबा. लोकांना मागणं दिसू
प्रसन्न मुद्रेमध्ये बसलेल्या शामराव महाराजांचं पाद्यपूजनामध्ये आता सुगंधाने त्यांच्या पादुका आणि शरीर हे सुगंधित करण्यात येत आहे. महाराज इकडे प्रासादिक म्हणून द्यायचं आहे. प्रासादिक म्हणून द्यायचं. ओम गुरु स्वाहा चंद्रमा मनसो आहार लक्ष्य भोज नैवेद्यम प्रतिक्रियता. ओम गुरुस्वाहा श्री गुरुदेवताभ्यो नमः. समस्तोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि. नमस्कारोमि. ओम गुरुस्वाहा श्री गुरुदेवताभ्यो नमः. नैवेद्यार्थे सगळ्यांना सर्वांना गंध लावायचं. महाराजांना पेढ्याचा प्रसाद दाखवण्यात आलेला आहे. पूजेचा एक समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा उत्तरापोषणं भक्तचार्यं समर्पयामि. सर्वासार्थे नमस्कारान् समर्पयामि. नमस्कारोमि. थोडं पुढे बसलेल्या महिलांनी पुढे सरकून घ्या. आणि मागे आलेल्या महिलांना बसायला जागा मिळायला पाहिजे. प्लीज तुम्हाला उलट जवळून दिसेल. महाराजांचा आपण सगळ्यांनी एक लक्षात घ्यायचं आहे की महाराजांच्या कृपाप्रसादाला भौगोलिक बंधन नाही आहे. त्यामुळे जवळ बसलेल्याला ते जास्त जवळ आहेत आणि लांब बसलेल्याच्या जवळ ते नाही आहे असा भाग नाही आहे. ओम हिरण्यवर्णाशिया पावकाया शिवाशपोया सुद्रा अग्निया कर्मंदते रूपास्ताना आपशकस्योना भवन्तु. ओम महाराज देवताभ्यो नमः. समस्तोपचारार्थे नमस्कारान् महाराजांची आज्ञा आहे की आपापल्या जागी बसूनच आरती करा. उभा राहण्याची आवश्यकता नाही. आपले गुरु हे अत्यंत माध्यम मार्गामधनं सर्व सोपे सुलभ मार्ग सांगणारे असल्यामुळे कुणालाही उभा राहण्याचे कष्ट ते द्यायला तयार नाही. आपण बसूया आणि जागेमध्ये बसून हा आनंद उपभोगूया. जेणेकरून ही प्रसन्न मूर्ती आपल्याला पूर्ण आरतीच्या वेळेला प्रसन्न अवस्थेमध्ये आणि प्रासादिक अवस्थेमध्ये दिसेल. अगोदर वाजायला पुनश्च एकदा की आता आरती होऊन पुढची 5 गाणी आणि भजन होईतोपर्यंत आपले मोबाईल ऑफ ठेवायचे. ते एकदा दर्शन सुरू झाल्यानंतर आपले मोबाईल आपल्याला ऑन करायला परवानगी मिळू शकेल. तिथपर्यंत ज्यांना कोणाला घाईचं काम असेल त्यांनी मोबाईल बाहेर जा कृपया प्लीज. आणि आपला गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.
कृपया प्रत्येकाने बघा महाराजांच्या आरती आपल्याला दिलेल्या गाण्या Nayana
आतमध्ये फिरत असेल आम्ही बाकीच्या सगळ्या लोकांनी बसून घ्या. दर्शन नंतर आहे, अजूनही वेळ आहे त्याला. महाराजांनी आज्ञा दिल्यानंतर आम्ही सांगतो. आपण एक काळजी घ्यायची आहे की याच्यामध्ये मेन गाणं जे आहे ते ज्यांना अगोदर बसवलेलं आहे, सांगितलेलं आहे ते गाणी. याचे जे शेवटचं ध्रुवपद आहे, उदाहरणार्थ आपल्या या गाण्यामध्ये पारणे वेगळाचे पिटले हे 3दा वाक्य असतं. हे फक्त ज्यांना कोणाला म्हणायचं असेल त्यांनी त्या गाण्याच्या जोडीला म्हणायला हरकत नाही. त्यामुळे भक्तिभावाच्या आळवणीमध्ये आपलाही सहभाग आहे असं आपल्या मनाला आपोआप अंतर्मनामध्ये वाटायला लागेल. तर हे कृष्ण सरस्वती श्री गुरुराया हे महाराजांच्या पहिल्या नरसिंह सरस्वतीच्या अवतारापासून आजपर्यंतच्या बाल अवधूत अवतारापर्यंत त्या गाण्यापासून आम्ही सुरुवात करतो. हो सरस्वती श्री गुरुराया, कृष्ण सरस्वती श्री गुरुराया, चरण तुझे वंदिले, चरण तुझे वंदिले, पारणे नेत्रांचे पिटले, पारणे
Bye.
जरा गुरुपूजेला बसलोय. आठवण होते तुझी गुंतले संसारी, आठवण होते तुझी गुंतले संसारी, तुझ विण श्याम देवा मज कोण तारी, तुझ विण श्याम देवा मज कोण तारी, तुझ विण श्याम देवा मज कोण तारी. नाही केली पूजा नाही केले ध्यान, म्हणून या दुःखी होते मन. नाही केली पूजा नाही केले ध्यान, म्हणून या दुःखी होते मन. होतो पश्चाताप देवा होतो पश्चाताप देवा, क्षणोक्षणी अंतरी, तुझ विण श्याम देवा मज कोण तारी, तुझ विण श्याम देवा मज कोण तारी, तुझ विण श्याम देवा मज कोण तारी. शास्त्र पुराणे गाती तुझ सारी, सकले देवा ते
भक्तिरसासाठी भक्तगण हे सर्व जमले भक्तिरसासाठी देवा भक्तिरसासाठी भक्तांचे प्रभू कृष्ण तुम्ही भक्तांचे प्रभू कृष्ण तुम्ही आम्ही गोकुळचे वासी ढोल वाजे डमरू वाजे बासुरी वाजे मंजुळ बासुरी वाजे ढोल वाजे डमरू वाजे बासुरी वाजे मंजुळ बासुरी वाजे श्यामदत्तांच्या नावाने माऊलीच्या या नावाने चराचर गाते निर्ले नगरी पावन करुणी पुण्य नगरी आला देवा पुण्य नगरी आला निर्ले नगरी पावन करुणी पुण्य नगरी आला देवा पुण्य नगरी आला भक्तांच्या दुःखांचा तुम्ही विनाश भोगलेला ढोल वाजे डमरू वाजे बासुरी वाजे मंजुळ बासुरी वाजे ढोल वाजे डमरू वाजे बासुरी वाजे मंजुळ बासुरी वाजे श्यामदत्तांच्या नावाने माऊलीच्या या नावाने चराचर गाते भक्तांतर्फे हात जोडून विनंती मी करते देवा विनंती मी करते भक्तांतर्फे हात जोडून विनंती मी करते देवा विनंती मी करते मायले करा परी राहू दे अखंड हे नाते ढोल वाजे डमरू वाजे बासुरी वाजे मंजुळ बासुरी वाजे ढोल वाजे डमरू वाजे बासुरी वाजे मंजुळ बासुरी वाजे श्यामदत्तांच्या नावाने माऊलीच्या या नावाने चराचर गाते ढोल वाजे डमरू वाजे बासुरी वाजे मंजुळ बासुरी वाजे माऊलीच्या या नावाने चराचर गाते ढोल वाजे डमरू वाजे बासुरी वाजे मंजुळ बासुरी वाजे श्यामदत्तांच्या नावाने माऊलीच्या या नावाने चराचर गाते ढोल वाजे डमरू वाजे बासुरी वाजे मंजुळ बासुरी वाजे ढोल वाजे डमरू वाजे बासुरी वाजे मंजुळ बासुरी वाजे श्यामदत्तांच्या नावाने माऊलीच्या या नावाने चराचर गाते यानंतर एक शेवटला भजन पान नंबर 2 वरती जे करंजले गांजले तव चरणासी आले जे करंजले गांजले तव चरणासी आले मागितया नाविले असे गुरु श्यामदत्त पाहिले असे गुरु श्यामदत्त पाहिले असे गुरु श्यामदत्त पाहिले
यानंतर आता आपण पुणेकर भक्त मंडळामार्फत महाराजांना पगडी प्रदान करण्याचा कार्यक्रम करणार आहोत। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे पुण्यामध्ये अगदी इंग्लंडचा जरी ते असेच ना महाराज समोर बघा। एक मिनिट पगडी घातल्यानंतर सर्वांना पूर्णपणे फुलं दर्शन महाराज देतील। श्यामराव महाराज की जय। श्यामराव महाराज की जय। श्यामराव महाराज की जय। श्यामराव महाराज की जय। महाराज जय सद्गुरु माऊली श्यामराव महाराज की जय। श्यामराव महाराज की जय। श्यामराव महाराज की जय। ज्या टायमाला मी पुण्यामध्ये आलो तेव्हा दत्त महाराजांनी मला सांगितलं तुम्ही अरणीश्वर देवळात जावा। कुठं सांगितलं? अरणीश्वर देवळात जाऊन तिथं बसा। तिथं जाऊन म्हटलं मी बसून काय करणार, तर म्हणले तिथं जाऊन लोकांना मार्गी लावायचं काम करायचं। तर म्हणलं तसे लोक कधीही मार्गी लागणार नाही, चमत्कार शिवाय नमस्कार नाही म्हणलं। तर आता काय चमत्कार करायचा, तर महाशिवरात्र मोरालती दत्त महाराजांच्या मार्ग बोलायला आलं की इथं एक मोठा चमत्कार करायचा की दूध नाही करायचं पिंजूला। जिने जे काही 25 लिटर दूध 25 लिटर पाणी जे पिंजू घातलेलं मुक्त करायचं, असा मोठा चमत्कार करायचा। लोक इकडे वाढणारही नाही आणि दत्तीय मार्गाला लागणार नाही। हा एक मूळ हेतू होता आमचा, कोणाचा? दत्त महाराजांचा। माझा इथं मोठा काही तर चमत्कार घडल्याशिवाय लोक इकडे येणार नाही, लोक मार्गी लागणार नाहीत, लोकांना मार्गदर्शन मिळणार नाही, लोक भक्ती मार्गाला लागतील, अनुग्रह होतील, लोक रामनामाला भक्ती मार्गाला लागतील। जर मुलगा लहान असेल तेव्हा थोडा आई वडील त्या मुलाला साहित्य घालतात आणि मोकळे होतात। त्या मुलांच्या जमान्यात शिक्षका पडलेली असते, आता शिक्षक त्याला शाळा केली जायचं विद्येमध्ये। आई वडील कमी नेतात, आई वडील घरात असतात। तर आमची तुम्ही अगोदर असल्या कारणानं आमचे तुम्ही विद्यार्थी आहे, आमच्या विद्यार्थ्यांनी कसे वरवरती जावं, कसे डिग्र्या घ्याव्यात, कसे मोठी व्हावं ही आमची इच्छा आहे। आमचा प्रपंचामध्ये आमचे सगळे अनुग्रह लोक ही माझा प्रपंच आहे। माझ्या विद्यार्थ्यांनी उच्च पातळी जावं, दक्षिणी मार्गात जावं, प्रपंचाकडून परमार्थ करावा, प्रपंचाकडून परमार्थ करता येतो। तुकाराम महाराजांनी केला, आपल्याला करता येतो। आपलं ते नाही केलं तर थोडं तर करता येईल आपल्याला, का त्या मार्गात राहावा। मार्गात राहिल्याशिवाय आपल्याला बोल हे नाही, सुट्टी नाही। तर सगळ्या माझ्या अनुग्रह लोकांना मी सांगतो 100पैकी 40% मार्क काढा, 20 काढा, सगळे विद्यार्थी 100% मार्क काढणार नसतात। एका 40% कुठं राहावा। तर माझ्या अनुग्रह लोकांनी देवाला माझं सारखं सांगणं आहे की या लोकांना भक्ती मार्गातून वरती येऊन त्यांना डिग्र्या द्या, त्यांचे आशीर्वाद ठेवा। अनुग्रह आहे त्यांच्यावर तुमचे आशीर्वाद राहू द्या आणि त्यांचं कल्याण करा, त्यांचे आरोग्य चांगले ठेवा, त्यांची शांती त्यांना द्या, भक्ती मार्ग करायला। असं सारखं माझ्या योजना दत्त महाराजांना सांगितलं होतं। तर अनुग्रह लोकांसाठी मोकळ्या वेळेसाठी देवाचं नाम घ्यावं हीच माझी इच्छा आहे।
काय लक्षात आलं की वेळ वाया घालवा, एक एक शेर लाखो मोलाचा आहे. अरे बाबा जे शरीर आपलं नाही तर दुसरं काय आपलं आहे. जे शरीरासाठी तुम्ही पावडर लावता, स्लो लावता, रोज त्याला भट्टी होता, तर एक दिवस सोडून जाणार आहे. क्षणिक आहे. एक दिवस तुम्हाला तुला घालतो तसं की जुन्या टाकून ते नव्या शरीरात तो प्रोड्यूस करत असतो. तर जन्माला आल्यानंतर काय करतो या शरीराचं सार्थक करून त्याला मध्यम गुरु लागतो. त्या शरीरात देवाला धरता येतो. मध्यम माणसाला गुरु लागतो. गुरु हेच आहे. गुरु नंतर देव. त्याच्यामुळं देव आणि गुरु आले. त्याने विचार केला गुरुच्या पाया पडायचं का देवाच्या पाया पडायचं. कबीराने सांगितलं गुरुमुळे देव भेटला. त्यांनी गुरुचं पाय दिलं, नंतर देवाचं पाय भेटलं. काय झालं गुरु श्रेष्ठ असतात. त्या गुरु त्याच्या स्वतःच्या वेळी आणि कार्य चालू ठेवावं. तुम्हाला कधी काय कमी पडणार नाही हे आमचं तुम्हाला सांगणं आहे. तर त्यातून काय गुरु म्हणतो गप्पा आणि आयुष्याचं कल्याण करून घ्या. बँकेत तुमचं शिवून शिल्लक असं वाटणार नाही हे लक्षात ठेवा. शिवून या पुण्याचं आज इथं गेला मध्ये ऍक्सिडेंट झाला मेला चपला काय करणार. इथे कसं राहिली तर आशीर्वाद पाठीमागा असेल ऍक्सिडेंट होणार नाही. चुकल ज्या टायमाला तुमची वेळ सगळी त्या टायमाला तुमचा मुक्त होईल. अपघाती मरून येणार नाही. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी गुरुमंत्र म्हणा. सगळ्या लोकांना जरी मंत्र बाजू नसले तर सगळ्यांनी देवाची भक्ती तात्पुरत व्हावा करा आणि आपल्या शरीराचं सार्थक करून घ्या. एवढीच मी सांगतो. महाराज सर्वांना उभा राहून आशीर्वाद देत आहेत. नाही बसा आशीर्वाद बाजाराची विनंती ट्रस्टचे प्रमुख आप्पासाहेब भोसले आणि कोतवाल दोघांनाही मी विनंती करतो. कोतवाल साहेबांना आणि आप्पासाहेबांना या लोकांनी मला सहकार्य केलं ही बधी विश्वास द्यावी. परत फोटो काढायचा. ही बैठक आयोजित केली होती. लावून घ्या.